मोरिंगा पावडर हेल्दी फूड। फक्त 30 रुपयात मिळणाऱ्या मोरिंगाच्या पानापासून तुम्ही हेल्दी पावडर बनवू शकता। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घरच्या घरी मोरिंगा पावडर कशी बनवायची आहे ते दाखवणार आहे। मोरिंगा पावडर ही लेडीजसाठी खूप उपयोगाची आहे। त्याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते। ती स्किनसाठी आणि केसांसाठी पण खूप फायदेशीर ठरते। हार्मोन्स बॅलन्स ठेवायला मदत करते। लहान मुलांमध्ये इम्युनिटी वाढवते, हाडे मजबूत बनवते, डायजेशन सुधारते, थकवा कमी होतो, हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होतात। मोरिंगा पावडरचे खूप सारे असे हेल्दी बेनिफिट्स आहेत। ती कशी बनवायची चला आपण आता बघूया। तर नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खूप हेल्दी आणि नैसर्गिक अशी गोष्ट घेऊन आलेली आहे, तीही घरच्या घरी बनवलेली मोरिंगा पावडर। मी आज मार्केटमधून फक्त 30 रुपयाला ह्या मोरिंगा पावडरच्या 2 जुड्या आणल्या आणि त्याला सर्वात पहिला मी स्वच्छ अशा पाण्यामध्ये धुवून घेतल्या। 3-4 वेळा तरी धुवून घ्यायचं। त्यानंतर मी एक दिवस असं फॅन खालीच ठेवलं आणि त्याच्यामुळे कसं पानं अशी मोकळी झाली आणि ते सुकले थोडे। सो त्याच्यामुळे ते स्वच्छ करण्याला अजून हेल्प झाली। तर त्याच्यासाठी मला शौर्य पण बघा अशी मदत करतोय आणि त्याच्यामध्ये ती अशी पानं काढून घ्यायची। कोरडे झाल्यामुळे त्याची पानं पण वेगळी होतात, सहजरित्या होतात। मोरिंगा पावडर बनवण्यासाठी मला शौर्याने पण खूप छान अशी मदत केली। त्याने मला खूप अशी पानं वेगवेगळी करून घेतली। त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये मोठ्या प्लेटमध्ये ती पानं अशी काढायची आणि त्यामध्ये काही अशी पिवळी पडलेली पानं, कचरा, छोटे दांड्या त्या झाडांची जे असतात ते वेगळे करून घ्यायचे। एकदम निवडूनच घ्यायचे ती पानं पूर्ण। जे खराब झालेली पानं असतात ती साईडला काढून घ्यायची आणि अशा पसरट अशा भांड्यामध्ये, तुमच्याकडे काही भांडं असेल किंवा प्लेटमध्ये असं पसरून घ्यायचं, जेणेकरून ते फॅनखाली सुकतील। तुमच्याकडे जर ऊन येत असेल तर तुम्ही उन्हाखाली पण 1-2 दिवसामध्ये सुकवू शकता। आता उन्हाळा चालू आहे तर ते आरामात सुकतील, किंवा ऊन नसेल तर तुम्ही फॅनखालीही सुकवू शकता। मी तर फॅनखाली सुकवलेलं आहे। तर खूप छान पद्धतीने ॲटलिस्ट ते 3 दिवस तरी त्याला मी सुकवलेलं आहे। त्यानंतर मी परत ते निवडून घेतलं। अजून थोडं त्याच्यामध्ये जी फुलं वगैरे होती तेही मी काढून घेतले आणि त्याच्यानंतर हा जो पसारा जो झालेला, कचरा झालेला, तो सगळा शौर्याने असा स्वच्छ केला आणि म्हणजे त्याने मला खूप हेल्प केली। मोरिंगा पावडर म्हणजे शेवग्याची पानं आणि त्याची जी पावडर बनवतो ती आपल्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी तर खूप अशी उपयोगी आहे। ही पानं व्यवस्थित सुकून द्यायची आणि कोरडी झाल्यानंतर त्याला आता मिक्सरमध्ये बारीक अशी करून घ्यायची, जेणेकरून त्याची पावडर बनते आणि एकदम इझी पद्धतीने आहे। काही ह्याच्यामध्ये रॉकेट सायन्स नाही आहे आणि तुम्ही घरच्या घरी हे हेल्दी पावडर बनवू शकता आणि तेही कमी खर्चामध्ये। ही पावडर तुम्ही दुधातून, पाण्यातून पिऊ शकता किंवा भाजीतही वापरू शकता। सो खूप हेल्दी पावडर आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।